माणसं निघून जातात पण त्यांच्या आठवणी कायम राहतात ना. काय ते पुढे सांगतेस त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. 2 आठवडे झाले विचार करत होते, प्लॅनिंग करत होते ते गौरच्या फोटोशूटचे, पण काही ना काही कारणास्तव ते कॅन्सल होत होते. पण आज अचानक इन्स्टाला एक रील आली, ती नाशिकमधील एका स्टुडिओची, वारी थीमची. मग त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर 4 वाजता फायनल ठरले. मग तिथून पुढे तयारी सुरू केली आणि संध्याकाळी 6 वाजता निघून आम्ही 7-7:30 वाजता तिथे पोहोचलो. गेल्यानंतर गौरला ड्रेस घातला, पण आता टेन्शन होते ते त्याला तो टिळा लावायचा. पण खरंच गौर मला खूप अनएक्सपेक्टेड सरप्राईज देऊन जातो. त्याने खूप शांततेत न हलता तो लावून घेतला आणि किती गोड दिसत आहे ना माझा वारकरी. त्यानंतर शूट करताना पण त्याने खूप छान रिस्पॉन्स दिला. तुम्ही त्याची ती रील पाहिली पण असेल आत्तापर्यंत. तुम्हाला गौर आणि त्याच्या त्या क्यूट ॲक्शन कशा वाटल्या ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी त्याचा एक एक्स्ट्रा ड्रेस पण घेऊन गेलेली, जर त्याने सपोर्ट केला तर त्यात पण करू म्हणून. हा ड्रेस त्याच्या आतून आणलेला, त्याला मी प्री बर्थडे शूटसाठी ठेवलेला, पण तो त्याला आत्ताच परफेक्ट बसत आहे म्हणून त्यात पण शूट करून घेतले. श्री स्वस्तिक फोटो यांनी खूप छान शूट केले आहे दोन्ही ड्रेसचे. मी त्यांचा आयडी टॅग करते, नक्की चेक करा. आम्हाला तिथे 9:30 वाजून गेलेले म्हणून आम्ही गेलो डिनरसाठी. त्यांच्यासोबतच्या मॅडमने आम्हाला अण्णाज इडली म्हणून स्पेशल साऊथ इंडियनसाठी छान आहे असे सजेस्ट केलेले म्हणून ते ट्राय केले. तिथे डोस्याचे एवढे प्रकार होते की काय ऑर्डर करू ते समजेना. असो, त्यांनी गौरसाठी पण इडली दिलेली, त्याने त्या आवडीने 2-3 बाईट घेतले. त्यानंतर आलो घरी. आज मी वेअर केलेली साडी आहे ना, ती माझ्या आजीची साडी आहे. 6 वर्ष होऊन गेले त्या आम्हाला सोडून गेलेल्या, पण तेव्हाच मी त्यांची आठवण म्हणून ही साडी ठेवलेली माझ्याजवळ. आणि आज मी जेव्हा ती वेअर केली ना, तेव्हा त्या माझ्या डोळ्यासमोर ॲज इट इज दिसल्या. म्हणून तर म्हटलं ना, माणसं निघून जातात पण त्यांच्या आठवणी कायम राहतात. तर चलो बाय.